चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना संपन्न। यंदा चिंतामणीचे 105वं वर्ष। मंडळानं जगन्नाथपुरीचा देखावा साकारला। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी पहाटेपासूनच गर्दी। लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा। लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात। मुंबईतील गणेश गल्ली गणपती मंडळानं साकारली उज्जैन मंदिराची प्रतिकृती। सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सिंहाच्या रथातून पुण्यातल्या दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक। बाप्पासाठी यंदा जटोली शिवमंदिराचा देखावा। आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणूक। मिरवणुकीत सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश। पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक संपन्न। पारंपरिक पद्धतीने पालखीत तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान। वाद्यांच्या तालात गणपतीचं आगमन। मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक। मिरवणुकीत मर्दानी खेळाचं सादरीकरण। पुण्यामधील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात। यंदा मंडळानं साकारला ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा। पुण्यातील श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक। मिरवणुकीत कलावंत ढोलताशा पथकाचं वादन। अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील ढोलताशा पथकात सहभागी। नाशिकमधील मानाच्या 2 गणपतीची भद्रकाली परिसरातून एकाच वेळी मिरवणूक। मानाचा दुसरा चांदीचा गणपती तिभंदा चौकातून रविवार कारंजाकडे, तर मानाच्या तिसऱ्या गुलालवाडी गणपतीची मिरवणूक मेन रोड मार्गे। सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचा उत्साह। घरोघरी गणरायाचं आगमन। चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कोकणात दाखल। सिंधुदुर्गात 71,805 घरगुती तर 31 सार्वजनिक गणपतीची प्राणप्रतिष्ठा। नाशिकच्या मनमाडमध्ये श्री नीलमणीची पालखी मिरवणूक। गुलालाची उधळण करून बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक। गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्ले आंबेशेत गावांमध्ये शेकडो गणपतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक। दरवर्षी मिरवणूक अशाच पद्धतीनं काढली जाते। विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन। मंदिरातील विठ्ठल सभा मंडपात बाप्पा बसवण्यात आला असून बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिर समिती कर्मचारी आणि शेकडो विठ्ठल भक्त यांची उपस्थिती। वडाळ्यातल्या जीएसबी गणपतीची विधिवत पूजा संपन्न। मुंबईत सोन्या चांदीनं मढलेला गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख। वडाळ्यातल्या जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा। यंदा जीएसबी बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 356 किलोपेक्षा अधिक चांदीनं सजवण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा। संपूर्ण कुटुंब यावेळेला उपस्थित। अजित पवारांचा गणेश चतुर्थीच्या निमित्तानं विशेष संदेश। लोकांच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी दिल्या शुभेच्छा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गणरायाचं आगमन। राज ठाकरेंच्या हस्ते गणेशाची आरती। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं मुंबईतल्या लालबागच्या राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणीचं दर्शन। पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य यांची देखील उपस्थिती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी।
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी गणपतीचं आगमन. नार्वेकर यांचं संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या सेवेत लीन. गेल्या 100 वर्षांपासून नार्वेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड गणपतीच्या दर्शनाला. ठाण्याच्या निवासस्थानीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीची स्थापना करतात. छत्रपती घराण्यातील बाप्पा विराजमान. शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते गणेशाची पूजा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी इथल्या घरी गणपतीची स्थापना. संपूर्ण बावनकुळे कुटुंबियांनी एकत्र येऊन बाप्पाचं पूजन आणि आरती केली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना. गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकरी वर्गाला सर्वांना सुखी ठेव, दादा भुसेंची गणपती बाप्पाकडे प्रार्थना. नातवांच्या आग्रहानंतर आजोबा नितीन गडकरी यांनी घरी लहानग्यांना वेगळा पंचरत्न बाप्पा स्थापन करण्याची दिली परवानगी. गडकरींनी केली आरती. नातवांनी साकारला इस्रोचा देखावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा. संपूर्ण वडेट्टीवार कुटुंबियांची उपस्थिती. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद, हा प्रवास अतिशय समाधानकारक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन. मंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्नीक नाथरामधील घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, धनंजय मुंडे यांची गणपती बाप्पाकडे प्रार्थना. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी यंदा पहिल्यांदा दिल्लीतील घरी केली गणपतीची प्रतिष्ठापना. शेतकरी अन्नदाता आहे, तो सुखी झालाच पाहिजे, रक्षा खडसेंची गणपती बाप्पाकडे मागणी. आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणेशाचं आगमन. जाधव यांनी मृदुंग वाजवत भजन गायलं. चिपळूण तालुक्यातल्या आपल्या तुरुंबव या गावी जाधव यांच्याकडून बाप्पाची प्रतिष्ठापना. जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होऊ दे, खोतकरांचं गणरायाला साकडं. आमदार भरत गोगावले यांच्या घरी गणराजाची स्थापना. जनतेचं भलं करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत येऊ दे, गोगावलेंचं गणरायाकडे मागणं. आमदार अमोल मिटकरींच्या घरी बाप्पाचं आगमन. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजित पवार असल्याचा मिटकरींच्या घरचा देखावा चर्चेचा विषय. राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन. पाटलांनी साकारलेल्या देखाव्याची चर्चा. देखाव्यातून पटवून दिलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेडच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना. संपूर्ण चव्हाण कुटुंबाची उपस्थिती. दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांच्या घरी बाप्पाचं आगमन. पारंपरिक पद्धतीनं गणरायाची पूजा आणि आरती संपन्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.